क्रिकेटला रात्रंदिवस चालतं बा, शेवटी ते क्रिकेट अख्खी रात्र बी चालली तरी चालतं, तिथं पण आरडा असतोच। क्रिकेट रात्रभर चालतं पण आमच्या सभा चालत नाहीत असं म्हणत जरांगे पाटलांनी क्रिकेटवरून चांगलीच फटकेबाजी केली आहे। क्रिकेटला रात्रंदिवस चालतं बा, शेवटी ते क्रिकेट अख्खी रात्र बी चालली तरी चालतं, तिथं पण आरडा असतोच। मनोज जरांगे पाटलांचा दौरा सुरू आहे। जरांगे पाटील दिवस रात्र पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पालथा घालतायत। त्यांच्या रात्री 10 असो 11 असो किंवा सकाळी 4 असो सभा होत आहेत। त्यांच्या सभांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। पण जरांगे पाटलांच्या रात्री उशिराने चालणाऱ्या सभांवर आता पोलिसांनी गुन्हे दाखल करायला सुरुवात केली आहे। याबाबत बोलताना जरांगे पाटलांनी सरकारला थेट क्रिकेट स्टेडियमचीच आठवण करून दिली आहे। रात्रीच्या ज्या सभा होत आहेत त्याच्यावर आता गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। धाराशिवमध्ये रात्री उशिरा जी सभा झाली होती, आयोजकांवर गुन्हे दाखल केले, नियमांची मोडतोड केली म्हणून आणि सभा अजूनही रात्री सुरू झाली। पोलिसांची कारवाई सुरू झाली आहे। बघतो मी मला माहिती नाही, बघतो मी, होईल सगळं व्यवस्थित होईल। लोकशाहीत सभा घेण्याचा अधिकार सर्वांना असा नाही त्यांनी स्वागत केलेलं आहे सभांचं। नाही त्यांचं नाही मला माहीत, पण सरकारने चांगलं काम सुरू केलं आहे गुन्हे दाखल करून। कारण क्रिकेटला रात्रंदिवस चालतं बा, बाकीचे सगळे केंद्र पण चालते। गोरगरिबांच्या लेकरांचा प्रश्न मार्गी लागू नये ते सरकारला चालत नसेल। शेवटी जनतेचं त्यांना काय देणं घेणं नसावं, जनता महत्त्वाची नाही आहे। शेवटी ते क्रिकेट अख्खी रात्र बी चालली तरी चालतं, तिथं पण आरडा असतोच। तिथं काय सगळ्यांनी काय तोंडाला बांधलेलं नसतं किंवा त्यांच्या तोंडाला काय टाके टाकलेलं नाही आहेत, ते चालतं। केंद्र आहेत, अनेक प्रकार आहेत तसे काढायचे ठरले तर अनेक प्रकार आहेत। न्यायासारखा असावा आणि आम्ही करतच काय नाही, उलट सरकारचं काम करतो हे सरकारनं समजून घ्यायला पाहिजे। हे आम्ही शांततेचं आवाहन करतोय। आम्हाला माहीत होतं वातावरण हे दूषित करायला लागले, आपण जर समाजाला शांततेचं आवाहन केलं तर समाज ऐकतो, शांत पण राहील। म्हणजे खूप जमेची बाजू आहे सरकारसाठी आणि कायदा अबाधित राहण्यासाठी, जमेची बाजू आहे त्यांच्यासाठी। नसतं समाजाचं काय ते बोलल्याच्या नंतर थोडंसं रोष समाजात निर्माण झाला होता। मी माझी पाठ थोपटून घेत नाही, परंतु काही अंशी रोष कमी झाला आहे। उलट सरकारनं घेऊन समाजात शांतता पसरावी हे सांगतो आम्ही, हे करू द्यायला पाहिजे। परंतु आता बघूयात, पुढच्या बी कारवाई आहेत ना, पुढं पण बरंच आहे, बघूयात। मग आम्हाला खिंडीत पकडायचं म्हणल्यावर बघूयात पुढं। पण आम्ही काय, आमचा एकही माणूस त्या कारवाईला घाबरणार नाही किंवा खाजणार बी नाही। आम्ही समाजासाठी काम करतो शांततेत। ठीक आहे, त्यांचं ते काम ते करतील। पोलीस बांधवावर दबाव असू शकतो सरकारचा, त्या टायमाला सरकारचं बघू आम्ही, कारण यांना दोष देऊन उपयोग नाही। बघूयात, चला, धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।